श्री स्वामी समर्थ. भगवान शिवाचे शिवपुराणातील समस्या हटवणारे 16 उपायकारक तोडगे. शिवलिंगाला माथा लावल्याने भगवान महादेव आपल्या भाग्यात लिहिलेल्या दुःख त्रास आपल्या नशिबात किती वाईट लिहिलेले असतील, फक्त आपले डोके शिवलिंगाला स्पर्श झाले आणि आपल्या नशिबामध्ये कितीही उलटे लिहिलेले सुद्धा सोयीचे होते. शिव महापुराणात सांगितलेला उपाय, आपले एखादे काम अडकले असेल आणि खूप त्रस्त झालेले असेल आणि ते काम होतच नसेल तर तुपाच्या दिव्यामध्ये काळे तीळ टाकून सोमवारी महादेवाच्या मंदिरासमोर भगवान शंकराचे नाव घेऊन दिवा लावून निवेदन करावे. तुमचे काम लवकरच होईल. पत्रिकेमध्ये दोष असेल तर प्रदोष करावा. तो कसा करावा? प्रदोषाला तिखट खाल्लेले चालत नाही. गोड खावे. फळे किंवा गोड खिचडी, मिठाचे पदार्थही चालत नाही. प्रदोष काळामध्ये 6 ते 7:30 या काळामध्ये पूजा झालीच पाहिजे. आपल्या जीवनात अनेक प्रकारची संकटे असतील, आपले काम होतच नसतील, काहीही केलं तरी आपण अपयशीच ठरत असाल, आपल्याला यश येत नसेल आणि आपल्याला दुःख सोडायला तयार नसतील, तर त्यासाठी जो प्रदोष काळ आहे, सायंकाळच्या 6 ते 7:30 पर्यंत हा जो टाइम आहे, हा साधायचा. तांब्यावर पाणी भगवान शंकराच्या पिंडीवर टाकल्यानंतर आपल्याला मिळणारा जो आनंद आहे तो प्रदोष काळाचा आहे. जेव्हा आपला मुलगा परीक्षेसाठी जात असेल, बेलाचे जे मधले पान असते ते त्याला मध लावून त्या मुलाच्या हाताने महादेवाच्या पिंडीला चिपकावे. आपल्या जीवनामध्ये कधी अडचणीत पडला असाल, कधी तुम्हाला वाईट वाटत असेल, खूप अडचणीतून निघत आहे, एक समस्या पूर्ण होत नाही तर दुसरी समस्या येत असेल, तर एक काम जरूर करावे. बेलाच्या झाडाखाली, बेलाच्या झाडाच्या मुळापाशी लाल चंदनाचे पाणी 1 लोट प्रत्येक सोमवारी अर्पण करायचा सुरुवात करावी. आपल्या अडचणी आपोआप दूर होतील. शिवपुराणानुसार भगवान शंकराला अखंड तांदूळ अर्पण केल्याने उपासकाला लक्ष्मीची प्राप्ती होते. भगवान भोलेनाथाला भक्तिभावाने वस्त्र अर्पण करून त्यावर तांदूळ अर्पण करणे अधिक श्रेष्ठ मानले जाते. भगवान शंकराला तीळ अर्पण केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात आणि शनीमुळे होणाऱ्या अशुभापासून मुक्ती मिळवण्यासाठी शिवाला काळे तीळ अर्पण करावेत. शिवपुराणात सांगते की ज्याद्वारे भगवान शिवाची पूजा केल्याने स्वर्गीय सुख प्राप्त होते. गव्हापासून बनवलेल्या पदार्थांनी केलेल्या शंकरजीची पूजा निश्चितच शुभ मानली जाते. गव्हाच्या धान्याची पूजा केल्याने मुलांची वाढ होते. मुगाची पूजा केल्यास भगवान शिव मनुष्याला सुख आणि समृद्धी प्रदान करतात. तुमच्या घरी बेलपत्राचे झाड लावा. घरामध्ये बिलपत्राचे झाड लावल्याने देवी महालक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्या घराचे कल्याण होते. ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार करताना 1 बेलपत्र दुधात बुडवून शिवलिंगावर अर्पण करावे. तुम्ही हे काम किमान 7 सोमवार चालू ठेवावे आणि प्रत्येक बेलपत्र गुळगुळीत बाजूने शिवलिंगाला अर्पण करावे. तुम्हाला लवकरच संतान प्राप्त होईल. जर तुम्ही आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल, शिवरात्रीपासून सलग काही दिवस 108 बेलपत्र ओम नमः शिवाय जप करा. शिवलिंगावर अर्पण करा. तब्येत सुधारेल आणि आजाराशी संबंधित तक्रारीपासून सुद्धा मुक्ती मिळेल. शिवलिंगावर गहू अर्पण केल्याने सुयोग्य पुत्रप्राप्ती होते. शिवलिंगावर दुधामध्ये साखर मिसळून वाहिल्याने मुलांची बुद्धी तेज होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.